ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जत जवळील गौर कामत या गावात जाणार आहोत. आता आपण वदम या गावाकडे चाललेलो आहोत आणि इथून मला वाटतं 1 ते 1.5 किलोमीटर. आज आपण गौर कामत या गावामध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासमोर जी व्यक्ती बसलेली आहे ती खूप मोठी व्यक्ती आहे. आजचा दिवस हा नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे दुसरी माळ आहे आणि आज आपण एका नवदुर्गेला इथं भेटायला आलेलो आहे. त्यांचं नाव आहे श्रीमती ठमाताई पवार. गेल्या वर्षी माझी त्यांची भेट झाली होती आणि त्याच वेळेस मला असं वाटत होतं की ह्यांच्याशी बोलावं, हितगुज करावी, त्यांचं मनोगत जाणून घ्यावं आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झाली. हे माझं सौभाग्य आहे. आज ते इथे आपल्याला म्हणजे मी त्यांच्या घरी भेटायला आलेलो आहे आणि खूप वेगळा आनंद आहे त्यांना भेटण्याचा. तर आपण आज त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. नमस्कार ठमाताई पवार. नमस्कार. खरं तर तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. म्हणजे असं म्हणतात की जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे माझे जुळतील. तसं तुमच्यासारख्या एका व्यक्तिमत्वाला भेटल्यानंतर खूप वेगळा आनंद आहे, मनस्वी एक आनंद आहे. तर मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुमचं बालपण, तुमचं शिक्षण आणि तुमचं लग्न ह्याच्याबद्दल थोडी तुम्ही माहिती दिलीत तर बरं होईल. काय झालं, इथंच एक कर्जत तालुक्यामध्ये गाव आहे बीड म्हणून, तिथलं माझं माहेर आहे. तिथंच बालपण आणि जन्म तिथंच झाला. तर तिथं वाढलं, म्हणजे मला आठवत नाही आई वारलेली, पण वडील होते. वडिलांनी दुसरं लग्न केलं, मग आजीनी वाढवलं मला ना. आजीनी दुसरं लग्न करून दिलं, म्हणजे माझं लग्न अगदी लहानपणी लावून दिलं. मला आठवतं लहान होतं. लहान होते, समजत नव्हते अशा वेळेला कारण घरामध्ये खूप हे होते ना सगळे. आणि ती माझ्या आईचं माहेर ना माझ्या सासूबाईंचं माहेर एकाच ठिकाणचं होतं, आवळशीतलं. त्याच्यामुळं माझ्या सासूबाईंनी लहान असतानाच करून आणलं मला इथं. त्याच्यामुळं त्यांनी खूप म्हणजे वाढवली मला. तुमचं शिक्षण किती झालं? शिक्षण असं मी शाळेत जाऊन नाही शिकले. शाळेत म्हणजे तुमचं एका चार भिंतीमध्ये शिक्षण न झालं तर तुमचं पूर्ण काय म्हणतात एक समाजामध्ये शिक्षण झालेलं असं म्हणायला. हां ते झालंय, कारण ते फिरणं व्हायचं ना माझं. त्याचं काम केल्यामुळं मला तो प्रवास प्रश्न विचारच व्हायचा. आहे की तुम्ही जे समाजकार्य केलेलं आहे, म्हणजे आज तुम्ही आदिवासी वनवासी आश्रम चालवता आणि त्याच्या अगोदरही खूप समाजकार्य केलं असं मी ऐकून आहे तुमच्याबद्दल. तर याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे तुम्ही थोडी माहिती दिली तर बरोबर की तुम्ही जे समाजकार्य सुरू केलं तर ते कसं केलं किंवा काय अशा घटना घडल्यात, तुम्ही इकडे कशा वळालात, ते जर थोडं माहिती दिली तर बरोबर. काय झालं, म्हणजे काम करावं एवढंच मला माहिती होतं. कुटुंबाचं, मला मुलं होते 2, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी काम करावं हाच एक हेतू होता नंतर. पण मग मी आश्रमात फक्त भाकरी करायला म्हणून गेले. तिथे एक 30-35 मुलं असायची, त्यांच्या भाकरी करण्यासाठी म्हणून मी आश्रमात गेले. आणि मग गेल्यावर काय झालं, भाकरी करता करता, कारण आता शाळेकडे जेवण भेटतं, तेव्हा नव्हतं भेटत. मग तेव्हा दुपारच्या वेळच्या भाकरी मी करायचे, म्हणजे काम पाहिजे हाताला म्हणून. मग तिथे गेल्यावर काय झालं की मुंबईकडनं, पुण्याकडनं असे अनेक लोक यायचे आणि ते विचार करायचे की ह्या समाजासाठी काय केलं पाहिजे, हा समाज मुख्य प्रवाहामध्ये कसा येईल. वैष्णवदी हा आदिवासी समाज आहे, अंधश्रद्धा, वैष्णवदी, अशा सगळ्या समस्या होत्या. शिक्षणाची समस्या होती, ह्या सगळ्या समस्या होत्या. त्याच्यामुळं हे लोक विचार करायचे आणि मी फक्त भाकरी करता करता ऐकायचे. आणि मग मला त्याचा एवढा परिणाम तुमच्या की तुमचं आयुष्य बदलून गेलं का नाही. कितीतरी जणांचं आयुष्य बदललं ते तर आहेत, ते सांगू शकत नाही. एवढे भरपूर लोकांचं तुमचं मोठेपण आहे की तुम्ही कितीतरी जणांचं आयुष्य बदललं, हे नक्कीच आहे, खरं आहे ते. तर तुमचं समाजकार्यामध्ये म्हणजे फक्त आश्रमशाळाच आहे की अजून काही नाही? तसं माझा पूर्ण महाराष्ट्रात प्रवास झाला आहे. म्हणजे धुळा, नंदुरबार, नाशिक, इकडे सगळीकडे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचीच जबाबदारी होती माझ्याकडं. तर त्याच्यामुळं प्रवास व्हायचा माझा. आणि प्रवासामध्ये म्हणजे महिलांना मार्गदर्शन करणं हा एक विषय होता. ती गरज आहे की महिला तर नाही शिकल्या त्यावेळेस, शिक्षणाच्या सोयी नव्हत्या, पण आता जर आहेत तर तुम्ही ठिकठिकाणी आश्रमशाळा आहेत, तिथं तुम्ही पाठवू शकता. म्हणजे
तुम्ही कामं करता हे आहे, पण तुम्हाला नाही का म्हटलं महिलांशी मी बोलायचे की तुम्हाला नाही का वाटत का आपलं भविष्य चांगलं व्हावं, आपल्या पोराबाळा चांगलं, तुम्ही वीटभट्टीवर जा, कुठं शेतावर जा, पण पोरांचं नको आयुष्य, शिकले तर ती पुढं जाऊ शकतात. तर हे पहिले आयाही सुरुवात केली पाहिजे. तर बरोबर आहे. ते सुरुवात केली मी हां, म्हणजे घरातनं सुरुवात झाली तर घरातनं ती. हां. पण आता मी सुद्धा शिक्षक आहे आणि मी पण बघतोय की खूपशी आदिवासी आपली जी विद्यार्थी आहेत, बांधव आहेत, ते थोडे अभ्यासापासून थोडे दूर आहेत. दूर आहेत. कारण सांगतेच तुम्हाला शिक्षणाचं गंधही नाही, आजही नाही हं, खरं म्हणजे. कारण घरातून शिक्षण नाही ना. बरोबर. मग ते शाळेत आयांचे शिकलेले नाहीये. हां, त्याच्यामुळं त्यांनी शिकलंच आणि पाहिजे. आजूबाजूला जे वातावरण आहे तेही आणि तितकं पोषक आजूबाजूचं नाहीये. वातावरण पण आहे. त्याच्यामुळं ते एक मी सांगायचे सगळ्यांना. कारण मी सुरुवात केली, इथून बाळवाडी सुरुवात माझ्यापासून झाली, मी केली. मला जे थोडं वाचता येत होतं, लिहिता वाचता येतं, काकूनी मला शिकवलं होतं लिहायला वाचायला. तर तुम्ही कोणत्या वयात शिकलात? 2 मुलं होती ना मला. तेव्हाच नाही शिकलात? तेव्हा मी म्हणजे लिहायला साधारण वाचायला शिकले की नाही. कोणत्याही वयात शिकता येऊ शकतं. 2 मुलं होती तेव्हा. तेव्हाच मी भाकरी करायला गेलं ना, तेव्हा मग ते मला सांगते ना तुम्हाला, की मी भाकरी करायला पीठ घेतलं ना, तर हाताला वळण लागावं म्हणून पिठावर अक्षरं काढायला काय शिकले. बोलता? अरे वाह, वाह! असं सुरुवात आणि खरं झाली. सांगू का मला, म्हणजे मी खरं सांगू समाजसुधारक जसे गाडगे महाराज होते, तसे तुकडोजी महाराज होते, तसंच काहीसं तुमचं पण कार्य आहे. म्हणजे समाजकार्य आहे. नाही. 2001 साली उपराष्ट्रपती यांच्या हस्ते मिळालेला अहिल्याबाई होळकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार. मग हे समाजकार्य जर तुम्ही करतायत, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही समाजकार्य केलं, त्याच्यातनं तुम्ही पैसे कमवण्याचा हेतू ठेवलेला दिसत नाही. नाही. म्हणजे पैसे कमावले नाहीत, कारण तुमचं आता मी घर बघितल्यानंतर मला लक्षात येतं की तुम्ही फक्त माणसं कमावले. हो, माणसं कमवली. पैशाचा कधी विचारही नाही केला. हां, जर विचार केला असता तर तुमचं आज घर आहे ते खूप नाही. मोठं घर असतं. आज आपण नाही. बघतो की लोकं समाजकार्यातनं सुद्धा पैसा मिळवतात, पण तसं तुमचं कार्य एकदम नाही. काय म्हणतात त्याला, एकदम ट्रान्सपरंट आहे. मला हेच वाटत होतं की समाजाने पुढं आले पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे, हे हेतू माझा होता. पैसे मिळावा म्हणून कधीच काम केलं नाही. केलं नाही. बरोबर. बरं, आता तुम्ही सध्या मला असं मागच्या वेळेस बोलण्यात तुमच्या कळलं की तुमची थोडी तब्येत बरी नसते. पण मग आता काय तब्येतीचं काय तुमच्या? तब्येत आहे, चालू आहे, डायलिसिस चालू आहे. मुख्य म्हणजे मला आठवड्यातून 3 वेळा जावं लागतं डायलिसिसला. ओके. तर ते त्याच्यावर मग आहे. आता तुम्ही वनवासी शाळेत किंवा इथं समाजकार्यात जाता की कसं? नाही आता जाईल. जाता? कारण तब्येतीच्या. शक्यतो प्रवास नाही करत मी आता. कारण आठवड्यातनं 3 वेळा जावं लागतं. आणि मी एखादा चुकला तर मग ते थोडा त्रास होतो, दम लागायचं कधी कधी असं होतं. त्याच्यामुळं शक्यतो नाही जात. आश्रम आता इथं आहे तरी मी जात नाही फारसं. बरोबर. मग तुमचं तर वय काय? आता वय माझं बहुतेक 65 असं असेल. हां. म्हणजे असं अंदाजे आहे आधार कार्डाच्या ह्याने. मला वाटतं गेल्या वर्षी आमच्या संस्थेने, छत्रपती शिक्षण मंडळ हां, संस्थेने हां. तुमचा सत्कार केला हो, होता. हो. सत्कार केला होता. बरोबर तो आहे. एक छान प्रसंग. म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेस माझी आणि तुमची पहिली भेट पहिली झाली. भेट झाली होती. त्याच्या अगोदर एकदा आमच्या शालेय समितीमध्ये विषय झाला होता की आपल्या इथे एवढं मोठं कार्य करणारे आपल्या हां. बाजूला आहेत. बरोबर. म्हणजे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला एवढ्या मोठे हां आदर्श ना. असताना आपण दुसरे आदर्श शोधण्याच्या नादामध्ये इकडे तिकडे फिरत असतो. बरोबर आहे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्ही दीर्घायुष्य तुम्हाला मिळो. तुमचं निरोग म्हणजे तुमचे जे आजारपण आहे त्याच्यातनं तुम्ही बऱ्या व्हाव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ईश्वराच्या हातात आहे. होईल, नक्कीच तुम्ही बऱ्या व्हाल. एवढं बोलतो आणि मी थांबतो. आपल्या ठमाताई पवार यांच्या किडन्या, दोन्ही किडन्या मला वाटते फेल आहेत. हो. आणि हे असताना सुद्धा आज आपण बघितलं की त्या उत्साहाने जेवढं काही मार्गदर्शन समाजाला करता येईल. खरं तर मी आज त्यांना बोलल्यानंतर त्या मला नाही म्हणाले असते की बाबा माझी तब्येत बरी नाही आहे, कारण त्यांना उद्याला डायलिसिसला जायचं आहे. असं असताना सुद्धा त्या असं म्हणाल्या नाही. त्या लगेच म्हणाले की ये तुम्ही या म्हणाले. आणि मला खरंच बरं वाटतं की म्हणजे समाज कार्य करणारा माणूस कसा असावं याचं उत्तम उदाहरण आहे.